नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। 1 मई महाराष्ट्र दिन के अवसर पर उल्लासनगर महानगर पालिका एवं सदा मंगल पब्लिकेशन द्वारा भव्य पुस्तक प्रदर्शनी कार्यक्रम उल्लासनगर 3 सिंधु भवन में किया गया। इस वक्त विधायक कुमार ऐलानी, आयुक्त अजीत शेख, महेश सुखरमानी, लाल पंजाबी, राजू जग्यासी, हिना सहदादपुरी, जमीर लेंगरेकर, सुभाष जाधव, किशोर गवस आदि उल्लासनगर महानगर पालिका के अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित रहे। साथ ही इस दौरान उल्लासनगर शहर के पूर्व नगर सेवक प्रमोद टाले जी, लड़के अभिषेक टाले, IAS 2024 UPS होने पर उनका स्वागत सत्कार किया गया। आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या निमित्तानं महापालिकेच्या वतीनं विविध असे कार्यक्रम शहरभरामध्ये साजरे करण्यात आलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून या सिंधू भवनच्या इमारतीमध्ये आपण पुस्तकांचं प्रदर्शनी ठेवलेलं आहे, जे 3 दिवसासाठी असणार आहे, आज, उद्या आणि परवा दिवशी। आणि त्या निमित्तानं काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे। या पुस्तक प्रदर्शनाचा उद्देश हा आहे की आता आपल्याला 20 तारखेला मतदानाला सामोरं जायचं आहे आणि त्यामध्ये आपल्या शहरामधून मतदानाचं प्रमाण फार कमी होतं। आम्ही विविध असे उपक्रम घेत आहोत की ज्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल आणि त्याचाच एक भाग म्हणून हे पुस्तक प्रदर्शन केलेलं आहे की या ठिकाणी जे लोक येतील त्यांना आपण काही सवलती देणार आहोत, विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या खरेदीची सवलत देणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी आपण काही काउंटर्स ठेवलेले आहे की जे मतदान कसं करावं किंवा नाव नोंदणी कशी करावी अशा प्रकारची माहितीसुद्धा किंवा मार्गदर्शन ते नागरिकांना करणार आहे। तो एक भाग झाला। त्या व्यतिरिक्त ह्या ठिकाणी आपण आचारसंहिता लागण्याच्या काही दिवस अगोदर ह्या सिंधू भवनचं उद्घाटन केलेलं होतं आणि मला वाटतं हा पहिला एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे की ज्यामध्ये आपल्या शहरातील जे शाळाचे विद्यार्थी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सहभाग घेतला। काही सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सादर केलेले आहेत आणि ह्या उपस्थित नागरिकांनी त्याचा अतिशय चांगला मनमुराद असा आनंद लुटलेला आहे। याच दिवसाचं एक आम्ही आपले एक UPSCमध्ये एक अधिकारी म्हणून ज्यांची निवड झालेली आहे, आपल्या शहराचे श्री अभिषेक टाले यांची निवड झालेली आहे आणि त्यांचासुद्धा एक मोठा नागरी सत्कार आपण या ठिकाणी ठेवलेला होता। सत्कारानंतर त्यांनी या ठिकाणी उपस्थित असणारे जे विद्यार्थी आहेत किंवा जे स्पर्धा परीक्षेसाठी उत्सुक असणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी त्यांनी हितगुज केलं, त्यांना मार्गदर्शन केलं। म्हणजे अशा प्रकारे हे विविध असे कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत। शहरभर त्याचा कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिकांनी किंवा कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे। आपल्या पुस्तकांना सुद्धा मोठा प्रतिसाद लाभेल अशा प्रकारची परिस्थिती आहे, कारण त्याचं आपण मोठ्या प्रमाणावरती नागरिकांपर्यंत पोहोचायचाही प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही त्यांचे जे आयोजक आहेत मंगल सदा मंगल पब्लिकेशन त्यांना विनंती केलेली आहे की जर आपल्याला गरज जर पडली की काही दिवस आपल्याला वाढवणं गरजेचं आहे तर त्या प्रकारे आपण तसं वाढवायला आपण त्यांना लिबर्टी दिलेली आहे। अशा प्रकारे हे विविध अशा कार्यक्रमाचं आयोजन आज बहारदारपणे पूर्ण शहरभर करण्यात आलेलं आहे। मी या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व शहरातील नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे ही जी पुस्तक प्रदर्शनी भरवली आहे त्याचं मी खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीचे उपक्रम आपल्या उल्हासनगर शहरात घडावे जेणेकरून जास्तीत जास्त शिक्षणाचं महत्त्व सर्वांना पटावं आणि पुस्तकांप्रती सर्वांना गोडी लागावी, आवड लागावी, याबद्दल यासाठी जास्तीत जास्त आपले प्रयत्न सुरू असावेत। त्याचप्रमाणे मी शुभेच्छा देतो उल्हासनगर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना, आयुक्त साहेबांना, उपायुक्त साहेबांना की त्यांनी असा एक इनिशिएटिव्ह, एक उपक्रम राबवला। नाही, नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनतर्फे जी अभ्यासिका होती त्यात मला अभ्यास करण्याची संधी भेटली। एक अतिशय उत्तम असं वातावरण तिथे आहे
आणि त्याच पद्धतीने प्रेरणादायी वातावरण आपल्या क्रिएट करण्यासाठी या अभ्यासिकेचा खूप मोलाचा वाटा आहे. तसंच या अभ्यासिकेतून जास्तीत जास्त प्रशासकीय सेवेत किंवा UPSC MPSC तर्फे जी काही विद्यार्थी आहे त्यांना एक खूप चांगलं ॲटमॉस्फिअर ही अभ्यासिका देते असं मला वाटतं. विद्यार्थ्यांना काय संदेश द्या? आजच्या पुस्तक विद्यार्थ्यांना काय संदेश द्या? मला असं वाटतं की जेव्हा हा टेक्नॉलॉजीचा काळ आहे, ऑफकोर्स आपल्याला टेक्नॉलॉजिकल नवीन नवीन गोष्टींशी आपल्याला संबंध आपला येतो, परंतु पुस्तकांचं एक आपलं वेगळं महत्त्व आहे, एक युनिकनेस आहे. त्यामुळे पुस्तकांप्रती आपण नेहमी जास्तीत जास्त त्यांना वाचण्याचा प्रयत्न करावा. जास्तीत जास्त जेवढी आपण पुस्तकं वाचू त्या पुस्तकांमुळे आपलं ज्ञान उभरेल. आणि मला वाटतं कितीही आपलं इंटरनेटचं युग आलं, कितीही आपण व्हिडिओ किंवा ऑडिओचं युग आलं तरीसुद्धा पुस्तकांना कुणीही रिप्लेस करू शकणार नाही असं मला वाटतं. माझं मुळात हेच सल्ला असेल की आपण जर भरकटलेले असतात, काही जर आपल्याला लक्षात आलं की आपण आपल्या ध्येयापासून भरकटत आहोत तर आपल्या संस्कारांप्रती, आपल्या महाराष्ट्र धर्माप्रती आपण परत यावं आणि जास्तीत जास्त अभ्यासाकडे, शिक्षणाकडे त्यांनी लक्ष द्यावं, जेणेकरून आपण एक सामाजिक जी आहे सलोखा आपण मेंटेन करू शकू आणि जास्तीत जास्त आपण दुसऱ्या मुलांसाठी देखील प्रेरणादायी ठरू शकू. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.